नमस्कार मंडळी. लग्न म्हटलं की अक्षता, जेवण आणि मानपान हे सगळं ठीक आहे हो, पण खरी पंचायत कधी होते माहिती? जेव्हा एखादी आत्या किंवा मावशी माईक घेऊन समोर उभी राहते आणि म्हणते नाव तर घ्यायलाच हवं. आता जुने उखाणे म्हणजे काय, चांदीच्या ताटात रुपयाचा गोटा. अरे पण आता रुपया कोणी वापरतय का? आता जमाना आहे गुगल पे आणि इंस्टाग्राम रील्सचा. तर मग उखाणे तरी जुने का असावेत? म्हणूनच आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत खास नवीन पिढीसाठी बनवलेले चटपटीत, थोडे वेडेवाकडे आणि तुफान कॉमेडी उखाणे, जे ऐकून तुमचे सासू सासरे चक्रावून जातील आणि तुमच्या मित्रमैत्रिणी वन्स मोर म्हणतील. चला तर मग सुरू करूया आजच्या तरुण पिढीसाठी मजेदार कॉमेडी उखाणे. उखाणा नंबर 1. उंदी राहतो ती जागा असते बीळ, घायाळ करतो राणीच्या गालावरचा तीळ. उखाणा नंबर 2. हिरव्या हिरव्या जंगलात उंच उंच बांबू, राणी आमची टिंगू आणि मी आहे लंबू. उखाणा नंबर 3. पुण्याला जाताना लागतो लोणावळा खंडाळा घाट आणि रावण सोबत बांधते आयुष्यभराची गाठ. उखाणा नंबर 4. तू पुण्याची मिसळ, मी मुंबईचा वडापाव, लग्नाला हो म्हणायला राणीने खाल्ला जास्तच भाव. उखाणा नंबर 5. अस्सल सोने 24 कॅरेट, रावण माझे झाले आज अरेंज मॅरेज. उखाणा नंबर 6. उखाणा घेते मी खूपच इझी, राव असतात नेहमी कामामध्ये बिझी. उखाणा नंबर 7. 2 गुणिले 2 केल्यावर होतात 4, रावणचे नाव घेता सगळे म्हणतात वन्स मोर. उखाणा नंबर 8. चांदीच्या वाटीत बदामी हलवा, रावणचे नाव घेते सासूबाईंना बोलवा. उखाणा नंबर 9. दसऱ्याला महत्व असतं आपट्याचं, टिंबटिंब नाव आमच्या सासूबाईच्या कार्ट्याचं. उखाणा नंबर 10. सोन्याचा रांजण चांदीचं झाकण, राणीच्या बहिणी माझ्या बुटाला राखण. तर मंडळी, हे होते नवीन पिढीसाठी काही कॉमेडी उखाणे. तुम्हाला हे उखाणे कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून अशा छानशा उखाण्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशा छानशा विषयासोबत. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा आणि उखाणे ऐकायला तयार राहा. धन्यवाद.